असते नुसतं? हा, हे तर खेळ झालेत. सगळ्यांना पुरेल एवढं जेवण बनवायचं सांगितलं होतं का नाही? तुम्हाला पुरेल एवढं सुद्धा घरात जेवण शिल्लक नाही. असं कसं शक्य आहे? मी भरपूर जेवण बनवलं होतं. माझ्यावर विश्वास नसला ना तर वंशांना विचारा तुम्ही. काय वंश, काय आज जेवण शिल्लक? भाऊ ते जेवण नाही राहिले शिल्लक. असं असेल तर मला माझा निर्णय बदलावा लागेल. धैर्य मुजुमदार, तुम्ही ही परीक्षा पास नाही तर नापास झालेले आहात. पण असं कसं शक्य आहे? मी खरंच भरपूर जेवण बनवलं होतं, म्हणजे सगळ्यांना पुरून उरल एवढं. आणि माझ्यासाठी पण जेवण शिल्लक होतं. मी स्वतः चेक करून आलो होतो. चेक करून म्हणजे मग काय मी आत बसून खाल्लं का? हा, माझ्यावर उलट आरोप करू नका तुम्ही, समजलं ना? तुम्ही फेल झालाय हे मान्य करा. भाऊ ऐका ना, अहो नक्कीच काहीतरी गडबड झाली आहे. जेवण होतं, मी काय म्हणते अनुराधा, आदित्य दादांना घरात निश्चित दे काहीतरी. नायकांच्या दारातून असं कोणी रिकाम्या हातानं परत जाता कामा नये. वैभव, दीपा म्हणते ते बरोबर आहे. आपली अट काय होती? सगळ्यांना पुरेल इतकं जेवण बनवायचं. पण इथलं चित्र पाहता असं दिसतंय की यांच्या सहित 2 माणसं जेवण शिल्लक नसल्यामुळे जेवायची राहिलेली आहेत, उपाशी आहेत. आणि म्हणून माझा निर्णय आता असा आहे की ही परीक्षा तुम्ही नापास झालेले आहात. भाऊ, भाऊ असं कसा निर्णय घेऊ शकता तुम्ही? एकतर ही परीक्षा द्यायची म्हणून त्यांनी खूप कष्ट घेतले. तू बाजारात गेले, सामान आणलं, त्याचं जेवण बनवलं, ते पण चुलीवर बनवलं. भाऊ फक्त जेवण उरलं नाही, आणि ते पण उरलं होतं, फक्त आत्ता नाहीये. बस,
अवे, मी जो निर्णय दिला त्यामध्ये तुला दखल देण्याचं काही कारण नाही. मी निर्णय दिला आणि माझा निर्णय असा आहे, धैर्य मुजुमदार या परीक्षेत नापास झालेले आहेत. आणि आता यावर चर्चा नको आहे. आई शपथ खरं सांगतो, मी अजिबात खोटं बोलत नाही. मुजुमदारांना कोण खोटं बोलत? पण मॅडम तुम्ही यांना विचारा, त्यांच्यासोबत धैर्य साहेब नव्हते तर मग कोण होतं? माझा मित्र होता पराग. ज्या माणसाने मला मार्केटमध्ये फोन करून बोलवून घेतला तो खरंच खरं बोलत असेल तर, आणि नेमकी त्याच वेळेला ती भाऊची ना तिथे कशी कळाली? धैर्य खरोखर तिच्या बरोबर तर नसेल ना? नाही, तो तिच्या बरोबर नसेल. पण मग तो माणूस असं का बोलला? धैर्य खरंच कोल्हापुरात आहे तर मग घरी काय येत नाही? काय कळेनासं झालंय. धैर्य माझ्यापासून काही लपवत तर नसेल ना? नाही, धैर्य माझ्यापासून काही लपवणं शक्यच नाही. तुम्ही ही परीक्षा पास नाही तर नापास झालेले आहात. तुम्ही फेल झालाय हे मान्य करा. आपली अट काय होती? सगळ्यांना पुरेल इतकं जेवण बनवायचं की यांच्या सहित 2 माणसं जेवण शिल्लक नसल्यामुळे जेवायची राहिलेली आहेत, उपाशी आहेत. आणि म्हणून माझा निर्णय आता असा आहे की ही परीक्षा तुम्ही नापास झालेले आहात.
किती काम केलंय धैर्यांनी आज, आणि एवढं करून सुद्धा उपाशीत झोपायला लागले त्यांना। भाऊ असं कसं करू शकतात? लय वाईट वागलेत ते। नाही, मी धैर्यांवर होणारा हा अन्याय सहन नाही करू शकत। बाकीचे कसं का वागू देत, माझं प्रेम आहे त्यांच्यावर। धैर्य, धैर्य, सावीचा आवाज आला काय? नाही नाही, आत्ता कशाला येतील त्या? धैर्य, सावी हो, तुम्ही इथं काय करताय? बघा, कोणी जर बघितलं ना तर एकतर आधीच भाऊ तुमच्याशी बोलत नाहीये, त्यात आता इथं जर पाहिलं तर मग किती बडबड करता हो तुम्ही? हा, इथे सकाळपासून तुमच्या पोटात काय नाही, तुमचं आपलं सुरूच झाले। अच्छा, म्हणजे रागवायला आलाय तुम्ही माझ्यावर? ठीक आहे, रागवा, मी ऐकतो। नाही नाही, रागवायला नाही, भरवायला आली। भरवायला म्हणजे? म्हणजे तुम्ही एवढं सकाळपासून काम केलं आणि तुम्हाला असं उपाशीच झोपावं लागते, ते पण असं उघड्यावर पावसा पाण्याचं, आणि मी आतमध्ये असं निवांत झोपायचं मला काय पटत नव्हतं। म्हणून तुमच्यासाठी दूध पोहे घेऊन आली। दूध पोहे? माझ्यासाठी तुम्ही दूध पोहे घेऊन आलात?
ते एवढ्या रात्री मला एवढंच जमलं. सॉरी. म्हणजे तुम्ही पण नाही वेड्याच चावी. तुम्ही माझ्यासाठी प्रेमानं जे काही घेऊन याल ते स्पेशलच असेल. खा पटकन. असं इथं उभे उभे. हा मग आतमध्ये बसून खाऊयात. हा 1 मिनिट. मी करतो, थांबा. वेलकम इन माय हाऊस. खा पटकन. मला नाही खायचं. आता काय झालं? घ्या की पटकन खाऊ. एरी आता कशाला नाटकी करताय? घ्या ना पटकन खाऊ. कुणीतरी येईल त्याच्या आधी तुम्ही पटकन खाऊन घ्या. तुम्ही भाऊंचा एवढा रूल तोडून इथपर्यंत आलात माझ्यासाठी खायला घेऊन, आणि आता हे मी माझ्या हाताने खायचं नाही जमणार. तुम्ही बरोबर असलं तर बरोबर. धैर्य आहो. कुणी बघितलं तर बघितलं तर काय, सोबत बघितलं काय आणि भरवताना बघितलं काय, प्रॉब्लेम तर होणारच आहे ना. काय प्रॉब्लेम व्हायचा तो होऊन जाऊ द्या, पण खाणार तर मी तुमच्या हातूनच. अहो त्याशिवाय दूध पोहे गोड कसे लागणार ना मला. धैर्य, तुम्ही ना लय हट्टी झालात बघा आता. तसं म्हणा, पण बघा तुम्ही तुमच्या हिशोबानं भरवत असला तर भरवा, नाहीतर मग जाऊ शकता तुम्ही. ठीक आहे, भरवते. तिचा नाद खुळा, हिनकीचा जाळ खुळा, गप्प कर तो या गुलाबी होवार खुळा. दुरावते आस पुन्हा, पुकार दे साथ पुन्हा, वनवाय हो रातला लावतो या याड पुन्हा. जीव फिरून फिरून तिथंच येतो या, दुरून ह्यो झुरून एकच होतो या. जीव फिरून फिरून तिथंच येतो या, दुरून ह्यो झुरून एकच होतो या. नशिबाच्या हाती हात ग, हे लैला मजनू हेकता येतोय. भरवा, जे काय भरवायचंय ते आजच भरवून घ्या.
कारण उद्या तुमच्या लव्ह स्टोरीचा शेवटचा दिवस आहे. दादा, आपल्या हातात असा काहीतरी सॉलिड सापडलं पाहिजे ना. का त्या धैर्याचा, त्या नायकांच्या घरातला, आणि इथं आपल्या मुजुमदारांच्या घरातला. उद्याचा शेवटचा दिवस असेल. काही झालं तरी आता उद्या धैर्याला शोधून काढलंच पाहिजे. बस झालं, आतापर्यंत त्याच्या कलेनं घेतलं मी, पण आता नाही. आता त्याला माझं ऐकावंच लागेल. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. भाऊ, सकाळची सगळी कामं झालीत, पूजा पण करून झाली. सांगा आज काय काम आहे? कालच्या परीक्षेत फेल झालेत, आज काय कौतुक आहे यांचं? आजच्या परीक्षेसाठी तुम्ही तयार आहेसा ना? भाऊ खरंच? अहो कालच्या परीक्षेत हे तर बेबे जरा गप राहा. तयार आहेसा ना आजच्या कामासाठी? हॅलो हॅलो हॅलो, अहो तुमचा आवाजच येत नाहीये. हॅलो हॅलो हॅलो.
वास कसला येतोय? हे भांडे इथं काय करते? ताई भास्कर, अरे तुम्हाला आता येते मी. येते म्हणजे? कुठे निघालीस? नदीवर. तिथे काय काम आहे तुझं? नदीवर जाऊन मी आंघोळ करणार. व त्याच ओल्या अंगाने शंकराला 101 प्रदक्षिणा घालणार. धैर्य लवकरात लवकर परत यायला हवे ना. ते मला थांबवू नका आता. माझं ठरलंय आत्या. झाली की नवीन नाटक सुरू. येते मी. येते ना. अगं तू असं वेडेपणा नाही करणार आहेस. नाही नाही, असं कसं. तुम्ही सगळे बसा शांत, पण माझ्याने शांत नाही बसवणार. आता मला जाऊ दे, मला गेलंच पाहिजे. आता मला जायचंय ना. हिरा 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 हिरा. हे बघा, काल जे घडलं तसं मला आज पुन्हा नकोय. आजच्या कामात एवढीशी सुद्धा चूक झालेली मला चालणार नाही. 1 मिनिट भाऊ. हे बघा, वहिनी, काय आहे हे? तूच केलंस ना सगळं? तूच मुद्दाम सगळं जेवण टाकून दिलंस ना? काय काय बोलताय? मी कशाला टाकून देऊ? उगाच माझ्यावर नाही ते आरोप करू नका. सावे, काय बोलते सगळं? बहिणी आहे तुझी. मग वहिनी शोभल असं काम पण करायचं ना तिनं. हे बघ, काय हे? पिठले भात काल धैर्यांनी केलेलं. भाऊ, मी सांगत होते तुम्हाला काल, धैर्यांनी सगळ्यांना पुरेल एवढंच जेवण बनवलं होतं. धैर्य फेल व्हावेत म्हणून या वहिनीने उरलेलं जेवण फेकून दिलं. वहिनी, अगं एवढ्या खालच्या थराला जाशील असं वाटलं पण नव्हतं मला. मी केलंय काय? मी केलंय? हा, काय काय बोलताय तुम्ही? आणि मी हे केलंय याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे? तू नाही तर दुसरं कोण करणार आहे? अगं, जेव्हापासून भाऊनी धैर्याची परीक्षा घ्यायचे ठरवले ना, तेव्हापासून तू त्यांच्या हरण्यावरच टपलीस.
तुझ्याशिवाय दुसरं कोण करणार आहे हे? मी केलं याचं काय पुढं? बरोबर आहे. किचन मधनं सगळ्यात शेवटी काल तुम्हीच बाहेर आला होतात. हा, आणि जेव्हा मी किचन मध्ये आले होते तेव्हा तू गडबडलेलीस. जर तू काही केलंच नव्हतं तर तुझ्या चेहऱ्याचा रंग का उडाला होता? वहिनी मनसा काय झालं? कुठं काय नाही. भाऊ आता बोला की काहीतरी. दिपे, काय हे? अरे ही अन्नाची नासाडी करताना तुला काहीच कसं वाटलं नाही? हे बघ दीपा, हे जे काही झालंय ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. भाऊ, भाऊ एवढंच बोलणार आहात तुम्ही? काल वहिनीमुळे धैर्य रात्रभर उपाशी राहिले होते. अहो किती त्रास झाला त्यांना. भाऊ आता तरी म्हणा की धैर्य फेल नाही, पास झाले होते म्हणून. हे काल पास झाले का फेल झाले हे मी त्यांचं आजचं काम बघितल्यानंतर ठरवणार आहे. कालचा दिवस झाला गेला, आता आजचा नवीन दिवस आहे. आजचा दिवस त्यांच्या हातात आहे. आणि आज मी जे काम सांगणार आहे ते नीट ऐका. आज शिक्षण मंडळाची घरात मीटिंग आहे. ही सगळी माणसं मीटिंगसाठी इथे येणार आहे. तेव्हा त्या मीटिंगची सगळी तयारी करायची जबाबदारी तुमची. आणि एक लक्षात ठेवा, या मीटिंगच्या तयारीमध्ये अजिबात चूक होता कामा नये. वहिनी तू लय चुकीचं वागलीस. पण ठीक आहे, तुला काय करायचंय ते कर. तू धैर्यांना कधीच हरवू शकणार नाही. कारण तुझ्या कपटीपणापेक्षा आमच्या प्रेमात जास्त ताकद आहे. सावी, माझ्यासाठी केवढं बोललात तुम्ही तुमच्या वहिनींना. बोलणारच ना. अहो तिच्यामुळे तुम्हाला किती त्रास झाला. माझ्याच्यानं नाही सहन झालं. अजून थोडे दिवस फक्त. पण पाहून नाही कळत की आपलं प्रेम किती खरं आहे.
आणि मीच तुमच्यासाठी योग्य जोडीदार आहे. मला पण पूर्ण विश्वास आहे असं नक्की होईल. आणि तुमच्यावर तर डबल विश्वास आहे, कारण काल तुम्ही जे काम केलंय ना त्याच्यानंतर आजचं काम तर तुमच्यासाठी काहीच नाही. फक्त शिक्षण मंडळाची माणसं येणार आहेत ना, त्याच्यामुळे तुम्ही जर त्यांच्या समोर आलात तर लई मोठा भूल होईल. सध्या माझ्या डोक्यात फक्त एकच गोष्ट आहे, भाऊंचं मन जिंकायची. ते करत असताना माझा फायदा झाला काय, तोटा झाला काय, मला कमीपणा आला काय, ह्याच्याकडे मी जराही लक्ष देणार नाही. कारण कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं, आणि हा विचार करणं मी तुमच्याकडनं आणि भाऊंकडनं शिकलो. काळजी करू नका. सावी, तुमचं टेन्शन मी समजू शकतो, कारण मी जरी तुम्हाला काळजी करू नका असं म्हणत असलो तरी मलाही माहिती नाहीये मी हे सगळं कसं करणार आहे. मलाही टेन्शन आहे. धैर्य कसला विचार करताय? सावे, काय का बोलवलेलीस? बरं झालं तुम्ही आलात. अगं ते शिक्षण मंडळाचे अधिकारी येणार आहेत ना, त्याची तयारी करायची. आणि काय नाही, एवढंच. हा, मग संपला ना विषय. आपला वाघ हे काम असं कर, असं कसं रे, असं. आणि 5 कुठलं तर अख्ख्या नाईक वाड्यात टॉप करल भाऊ आपला. काय टॉप? ए पराग, अरे जरा डोकं वापर की. शिक्षण मंडळाची माणसं येणार आहेत. अरे त्यांनी जर धैर्यदा इथं बघितलं ना तर त्यांना कळेल की धैर्य इथेच आहेत. त्याच्यानंतर काय होईल त्याचा विचार करा.